नमस्कार मंडळी. शिकणे कधी थांबू नका, कारण ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती आहे. प्रत्येक अनुभव तुम्हाला एक उत्तम व्यक्ती बनवतो. लक्षात आलं आहे का? आपण ज्या काही क्षेत्रामध्ये आहो त्या क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट जर शिकायला मिळाली, नवीन असो किंवा तीच असो, तर नक्कीच ती गोष्ट आवडीने शिका. ठीक आहे. त्या गोष्टीपासून मिळालेलं ज्ञान ही सर्वात मोठी आपल्याजवळ असलेली शक्ती असते. म्हणून ज्ञान कुठेही मिळत जर असेल ते नक्की घ्या. ठीक आहे. आणि हा जो अनुभव आहे, ज्या शिकण्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतो, तो अनुभव एक उत्तम व्यक्ती बनवतो. म्हणून चांगला व्यक्ती बनण्यासाठी, उत्तम व्यक्ती बनण्यासाठी अनुभव घेणं, ज्ञान मिळवणं, नवीन गोष्टी शिकणं फार महत्त्वाचं असते. ठीक आहे. थँक्यू. बघा, आवडतं तेच करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. कारण काय होतं आहे, भरपूरसे व्यक्ती असं आहे की ज्या गोष्टी आवडतात तेच करतात, पण काय होतं, त्यांनी नुकसान होतं आहे. आपण जी गोष्ट करतोय ती जर गोष्ट आवडत जर नसली, ते जर काम आवडत जर नसलं, तर ते काम मिळवणं, पूर्ण करणं अवघड जाते. म्हणून जे काम आपण करत आहे ते जर आवडत नसलं तर खूप कठीण जाते. म्हणून सांगायचं एवढंच आहे की कुठलंही काम आवडत जरी नसलं तर ते काम, त्यामध्ये आवड कशी निर्माण होईल या गोष्टीचा विचार करून किंवा आवड निर्माण करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि एखादी गोष्ट जर समजा आपल्याला आवडत जर नसली, आपण जर टाळलं, तर ते अवघड बनत जाते, कठीण बनत जाते. म्हणून कठीण होण्यापेक्षाच सुरुवातीलाच काय करायचं, त्या गोष्टीला आवड तयार करायची. त्या गोष्टीबद्दल आवड तयार केली तरच ती गोष्ट आपल्यासोबत, म्हणजे चांगल्या पद्धतीनं ती गोष्ट आपल्याला करता येईल. लक्षात आलं आहे? आवडतो त्याच गोष्टी जर आपण केल्या, ठीक आहे, ते एक वेगळं आहे. पण कधीकधी काय होते, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती गोष्ट करावी लागते. मग जर सोडून दिलं तर ते अवघड बनत जाते. तर लक्षात ठेवा, अशा न आवडलेल्या गोष्टी अवघड होण्यापेक्षा सुरुवातीलाच करून टाका. थँक्यू. नमस्कार मंडळी. बघा, जीवनाचा शेवट कधी होईल हे कुणालाच माहीत नसतं. म्हणून प्रत्येक क्षणी चांगले कर्म करत राहा. कारण सांगता येत नाही कोणाचा शेवट कधी आहे, कुठे आहे. सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणून सांगायचं एवढंच आहे की आपला जर शेवट आपल्याला माहीत नसेल, म्हणून कोणासोबत भांडण करून, कोणाला शिवीगाळ करून, कोणाचं जे काही आहे हे इतर काही मॅटर आहे, इतर त्या मॅटरशी वाद करून काय मिळणार आहे, काय सोबत घेऊन जाणार आहे, तात्पुरती समाधानी. त्या तात्पुरत्या समाधानीवर अवलंबून राहण्यापेक्षा चांगले कर्म जर करत राहिलं किंवा केले तर तेच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवण्याकरता अधिक मदत होईल. आलं लक्षात? म्हणून कुठे कसं जगायचं, कसं राहायचं, चांगले कर्म कसे करता येईल, या गोष्टींवर जर विचार केला तर नक्कीच आयुष्य चांगलं बनेल, होईल. थॉट आवडला तर नक्कीच लाईक टोकाल. थँक्यू. बघा, एक लक्षात ठेवा, श्रीकृष्ण काय म्हणतात, जे तुमचं आहे ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, आणि जे तुमचं नाही ते तुम्ही कितीही जपलं ते तुमच्यासमोर, म्हणजे ॲक्च्युली तुमच्यासोबत राहणार नाही, असं होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या नव्हत्या त्या कधीच्याच आपल्याला सोडून गेलेल्या असते. फक्त दिखाव्यासाठी लोकांसमोर बोलल्या जातात,
काय बोलले जातात की अजूनही मला काळजी आहे, अजूनही मला असं आहे, अजूनही मला तसं आहे. सारं ढोंगीपणा असते आणि असे ढोंगीपणा दाखवून कुठल्याही गोष्टी टिकत नसतात. ठीक आहे, आज नाही उद्या त्याचा स्फोट होणारच आहे, बाहेर येणारच आहेत. म्हणून दिखावा करण्यापेक्षा जी रियालिटी आहे, वास्तविकता आहे, त्या पद्धतीनं जर राहिलं तर कदाचित जीवनात कधी दुःख होणार नाही. आणि असं जर खोटं जर राहिलं कुणाही सोबत असो तर नक्कीच दुःख सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्की ठेवायची. नाही तर एवढं रिग्रेट वाटेल की मरते वेळीपर्यंत ते रिग्रेट जाणार नाही. म्हणून याचा विचार खूप चांगला करायचा आहे की नाही. तर हे सोडून द्यायचं, जी गोष्ट आपली नाही आहे त्या गोष्टीला तेव्हाच सोडलेलं अधिक चांगलं असते, टिकून ठेवण्यापेक्षा किंवा जपून राहण्यापेक्षा. ठीक आहे, तर थॉट आवडला तर नक्कीच कमेंट्समध्ये तुमचं मत सांगाल, लाईक कराल, नवीन असाल तर सबस्क्राईब कराल चॅनलला. थँक्यू.